आधी निवडणूक आयोग आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंच्या ताब्यात दिला। त्यामुळे ठाकरेंकडे आता उरलंय काय, ते आता नेमकं काय करतील असा प्रश्न समोर आला। उद्धव ठाकरेंनी पक्षासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं, तर दुसरीकडे आपण जनतेच्या न्यायालयातही लढा देणार असा निर्धारही दाखवून दिला। पण ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेच्या 2च दिवसानंतर त्यांना एकावरती एक धक्का बसायला आता सुरुवात झाली आहे। काल रात्री उशिरा ईडीनं आदित्य ठाकरेंचे विश्वासू आणि ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना अटक केली आहे। त्यांच्यावरती मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। त्यातच हे प्रकरण ताजं असताना आज सकाळी दुसरी बातमी आली, ती म्हणजे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावरती एसीबीनं गुन्हा दाखल केलाय। चौकशी दरम्यान उत्पन्नापेक्षा तब्बल 118% संपत्तीही जास्त असल्यामुळे राजन साळवींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, त्यांच्या पत्नी आणि मुलाचाही यात उल्लेख करण्यात आलाय। दुसरीकडे आज आलेली आणखी एक बातमी म्हणजे खासदार संजय राऊत यांच्यावरच्या पत्राचा घोटाळा प्रकरणातील आरोपांची निश्चिती आता फेब्रुवारीमध्ये केली जाणार आहे। बरं, आताची ही 3 नावं असली तरी ठाकरे गटातल्या चौकशीच्या फेऱ्यात असणाऱ्या नेत्यांची लिस्ट ही मोठी आहे। पण नेत्यांच्या मागे आता चौकशीचा फेरा लागणं ठाकरेंना किती धोक्याचं आहे? ठाकरेंना एकटं पाडायचा हा डाव आहे का? आणि आता उद्धव ठाकरेंसोबत लढण्यासाठी माणसंच उरणार नाहीयेत का? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। एकनाथ शिंदेंच्या बंडाआधी उद्धव ठाकरेंकडे तब्बल 56 आमदार, 18 खासदारांची फौज होती। शिवसेना हा महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होता। मात्र बंडानंतर ठाकरेंकडे हाच आकडा 16 आमदार आणि 5 खासदारांवर आला। ठाकरे गट राज्यामध्ये 5 नंबरवरती फेकला गेला। अनेक नगरसेवक, कार्यकर्ते सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत गेले। पण तरी सुद्धा उरलेल्या नेत्यांना घेऊन ठाकरे गट मैदानात उतरला। आजही लोकसभेच्या 23 जागांवरती ठाकरे गटाकडून हक्क सांगितला जातोय। महाविकास आघाडीमध्ये बार्गेनिंग पॉवर वाढवण्याची तयारी ठाकरे करतायत। मात्र दुसरीकडे ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारांवर लागलेला चौकशीचा फेरा त्यांना बॅकफूटवरती घेऊन जाईल अशा चर्चा आहेत। म्हणूनच ठाकरे जरी लढाईला मैदानात उतरले तरी त्यांच्याकडे माणसंच उरणार नाहीत का, हा प्रश्न निर्माण होतोय। आणि हा प्रश्न निर्माण होण्याचं पहिलं कारण म्हणजे नेत्यांवर लागलेली चौकशी आणि जेलवारी। नुकतीच अटक झालेले सूरज चव्हाण यांचं उदाहरण घेतलं तर ते आदित्य ठाकरेंचे सगळ्यात जवळचे नेते मानले जातात। ठाकरे गटाचे सचिव असणारे सूरज चव्हाण हे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले आहेत। आदित्य ठाकरे यांची पडद्यामागची रणनीती सूरज चव्हाणच ठरवायचे। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक, महानगरपालिकेची निवडणूक आणि विधानसभा तसंच लोकसभेच्या निवडणुकीचा त्यांचा बारीक आकडेवारीसह अभ्यास आहे असं सांगितलं जातं। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचं नियोजन सुद्धा सूरज चव्हाण पाहायचे। त्यांच्या अटकेनंतर आदित्य ठाकरेंनी केलेलं ट्विट पाहून अंदाज येतो की सूरज चव्हाण ठाकरे गटासाठी आणि आदित्य ठाकरेंसाठी किती महत्त्वाचे आहेत ते। एकीकडे आदित्य ठाकरे हे आगामी लोकसभेच्या मैदानात उतरतील अशा चर्चा आहेत। त्यामुळे ऐन लोकसभेच्या काळामध्ये आपलं प्लॅनिंग बघणारा माणूस जेलमध्ये जाणं हा आदित्य ठाकरेंसाठी बॅकफूटवर जाणारा मुद्दा ठरू शकतो। दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून एसीबीच्या चौकशी फेऱ्यात अडकलेले राजन साळवी यांच्या घरावर आज एसीबीनं धाड टाकली आणि त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। मला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, पण मी या अटकेला घाबरत नाही। काहीही झालं तरी मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असं साळवींनी स्पष्ट सांगितलंय। थोडक्यात आपण काहीही करून शिंदेंकडे जाणार नाही हे साळवींचं ठरलंय। पण राजन साळवींसारखा ग्राउंडवर गेली 15 वर्ष काम करणारा माणूस जर आत्ताच्या क्षणी तुरुंगात गेला तर उद्धव ठाकरेंसाठी तो मोठा धक्का असणार आहे। जे राजन साळवींचं तेच रवींद्र वायकरांचंही। मागे असलेल्या चौकशीच्या फेऱ्यामुळे ऐन निवडणुकीत त्यांना सुद्धा जेलवारी होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते। संजय राऊत म्हणजे तर ठाकरे गटाची तोफ, पण त्यांच्यावरती ज्या पत्राचा घोटाळ्याचे आरोप झालेत त्या प्रकरणाची आरोप निश्चिती आता फेब्रुवारी महिन्यात होणार आहे। जर संजय राऊतांना परत जेलवारी झाली तर उद्धव ठाकरेंची आक्रमकपणे बाजू मांडणारा नेता निवडणुकीच्या काळात सोबत नसण्याचा फटका ठाकरे गटाला बसू शकतो। सध्या शिंदे गटाविरोधात ठाकरेंची कायदेशीर बाजू भक्कमपणे मांडणारे अनिल परब यांच्यावरती सुद्धा चौकशीचं सावट आहे। किशोरी पेडणेकरांची ही चौकशी चालू आहे। वैभव नाईक, नितीन देशमुख, अमोल कीर्तीकर यांच्या मागे सुद्धा चौकशीचा फेरा चालू आहे। त्यामुळे ठाकरे गटाचे संकटमोचक, संकटाच्या काळात ठाकरेंना सोडून न गेलेले नेते, भक्कमपणे पाठीशी असणारी माणसं जर ऐन निवडणुकीच्या काळात चौकशी, अटक या फेऱ्यांमध्ये अडकली तर ठाकरेंसाठी ती मोठी कसोटी ठरणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख जरी उद्धव ठाकरे असले
तरी तळागाळात काम करणारे आमदार खासदार पक्षवाढीसाठी महत्वाचे असतात. आपला आमदार चौकशीच्या फेऱ्यात असेल तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा खच्चीकरण होईल. चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याचा मोठा परिणाम पक्षाच्या फंडिंगवरती सुद्धा होणार आहे. जाहीर सभा, निवडणुका यासाठी पैसा उभा करणं ठाकरेंसाठी जिकरीचं काम ठरू शकतं. त्यामुळे जवळचे नेते निवडणूक पिरियडमध्ये चौकशीच्या फेऱ्यात अडकणं हे ठाकरेंसाठी बॅकफुटला जाणारं ठरू शकतं. कारण ठाकरेंना सहानुभूती मिळेल ती मतांमध्ये सुद्धा दिसेल, पण ती मतं घेण्यासाठी जी मधली यंत्रणा लागते ती लोकांची यंत्रणा हाताशी नसेल तर मात्र उद्धव ठाकरे एकटे पडतील. आणि म्हणूनच ठाकरेंना निवडणुकीच्या काळात एकटं पाडण्यासाठी भाजपने तपास यंत्रणांना हाताशी धरून ठाकरेंच्या नेत्यांना अडकवण्याचा डाव आखलाय, अशी टीका सध्या होतीये. यातला दुसरा मुद्दा आहे तो सहानुभूतीचं राजकारण करता येऊ नये यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप. 40 आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक होऊन मुख्यमंत्री पदाचा दिलेला राजीनामा, शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना मिळाल्यानंतर ठाकरेंविषयी निर्माण झालेली सहानुभूती याचा फायदा त्यांना लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय. मात्र या सहानुभूतीला कमी करून तिला डॅमेजच करायचं असेल तर ठाकरेंच्या आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं, चौकशीचा फेरा या गोष्टी करणं गरजेचं असल्याचं भाजपने हेरलंय असंच दिसतंय. किरीट सोमय्या यांनी अगदी बंडाच्या आधीपासूनच अनेक नेत्यांना टार्गेट केलेलं, त्यातही भावना गवळी आणि प्रताप सरनाईक हे नेते चौकशी, अटक या भीतीनेच ठाकरेंना सोडून गेले हे जगजाहीर आहे. मात्र आता राहिलेल्या नेत्यांवरती पुन्हा भ्रष्टाचाराचं हत्यार भाजपने बाहेर काढलंय. राऊतांचं पत्राचाळ घोटाळा प्रकरण, सूरज चव्हाण यांचा कोविड खिचडी घोटाळा, रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी भूखंड घोटाळा, राजन साळवी यांची अधिकची संपत्ती, किशोरी पेडणेकरांचा बॉडी बॅग घोटाळा असे मुंबई आणि कोरोनाशी संबंधित असणारे घोटाळे बाहेर काढून भाजपने फक्त लोकसभाच नाही तर विधानसभा आणि महानगरपालिकेतही ठाकरेंना बॅकफुटवर टाकण्याची रणनीती आखली आहे. कोरोना काळात ठाकरेंनी केलेल्या कामाची जगभरात चर्चा झाली आणि कौतुकही झालं, पण त्याच कामात झालेला भ्रष्टाचार बाहेर आल्यानं ठाकरेंसाठी ही निगेटिव्ह पब्लिसिटी होऊ शकते. खरं तर उद्धव ठाकरे हे सध्या भाजपच्या हिंदुत्वाला टॅकल करण्यासाठी महाराष्ट्र धर्माचा मुद्दा मोठा करतायत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव आहे. मराठी अस्मिता आपली आहे अशा भावनिक मुद्द्यांवरती निवडणूक लढवण्याचा ठाकरेंना चांगलाच अनुभव आहे. मग अशा वेळी सहानुभूतीची लाट पलटवण्यासाठी भाजपकडे भ्रष्टाचाराचे आरोप ठाकरे गटावर करणं हा प्रमुख मुद्दा असणार आहे. यातला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कायदेशीर लढाईत ठाकरेंना अडकवून ठेवणं. अपात्रतेच्या लढाईत नक्की कोण जिंकणार या प्रश्नाचं उत्तर अगदी काहीच दिवसांपूर्वी आपल्याला मिळालंय, ज्यामध्ये ठाकरे आणि शिंदे दोन्हींचे आमदार अपात्र झाले नसले तरी राजकीय पक्ष म्हणून अध्यक्षांनी शिंदेंना मान्यता दिली. त्यामुळे ठाकरे गट बॅकफुटला गेला. जरी ठाकरेंचे आमदार अपात्र झाले नसले तरी पक्ष हा आपल्याला मिळाल्याने शिंदेंसाठी विन विन परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे गटाने मात्र निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि अध्यक्षांविरोधात सुद्धा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल यायला कदाचित 2 ते 3 महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. तितक्या कालावधीत निवडणुका होतील. दुसरीकडे शिंदेंचे आमदार अपात्र होतील, त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल अशा ज्या शक्यता बोलून दाखवल्या जात होत्या त्या या निकालाने संपुष्टात आल्यात. शिंदेचे खासदार धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षाकडूनच निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले. मात्र ठाकरेंना आता नवं चिन्ह, नवं नाव आणि नवा पक्ष घेऊन मैदानात उतरावं लागणार आहे. येणाऱ्या अधिवेशन काळात ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हीपही पाळावा लागणार आहे. त्यामुळे सोबत असलेल्या नेत्यांना टिकवणं हे प्रमुख आव्हान ठाकरेंसमोर आहे. या आधी झालेलं शिंदेंचं बंड असेल किंवा अजित पवारांचं बंड, दोन्ही बंडांच्या आधी प्रताप सरनाईक, भावना गवळी, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल या बड्या नेत्यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तो कारवाईच्या भीतीनेच असा आरोप त्यांच्यावरती झाला. त्यामुळे हीच शक्यता आपल्या आमदारांच्या बाबतीत आता टाळायची असेल तर ठाकरेंना अधिकचे प्रयत्न हे करावे लागणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? इतके सगळे अडथळे पार करून ठाकरे गट निवडणुकीमध्ये मुसंडी मारेल का की ठाकरे गट बॅकफुटला फेकला जाईल? ठाकरे यातनं नेमका कसा मार्ग काढतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.